नमस्कार मित्रांनो, अभिजित वेलजाळे फिटनेसमध्ये परत एकदा आज तुमचं स्वागत आहे. आणि जसं की तुम्ही बघितलं की मागं मी बिगिनर प्रोग्राम, इंटरमिडिएट प्रोग्राम आणि काल परवा मी तो ॲप्सचा पण वर्कआउट टाकला होता. तर आज तुमच्यासाठी मी नवीन प्रोग्राम घेऊन आलेलो आहे. आजसाठी फॅट लॉसचा प्रोग्राम आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि त्याच्यात विषय असा आहे की त्याच्यात मी एक पण इक्विपमेंट वापरलेलं नाही. तो तुम्ही घरी पण वर्कआउट करू शकता, तो तुम्ही ग्राउंडवर पण वर्कआउट करू शकता, किंवा तुम्ही तो तुमच्या टेरेसवर कुठे पण 20 मिनिटाचा एकदम प्रॉपर वर्कआउट तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे. चला सुरुवात करू. जसं की आपण प्रत्येक वर्कआउट चालू करण्या अगोदर आपण नेहमी वॉर्मअप करतो. तर आपल्याला या वर्कआउटला पण ती 4 ते 5 वॉर्मअपच्या ऍक्टिव्हिटीज करायच्या आहे. आणि वॉर्मअपच्या ऍक्टिव्हिटीज करायच्या आहे तर ते आपल्याला प्रत्येकी 30-30 सेकंदाच्या ऍक्टिव्हिटीज करायच्या आहे. तर पहिल्या ऍक्टिव्हिटी पासून मी सुरुवात करतो. आपली पहिली ऍक्टिव्हिटी असणार आहे हाय नीज. ही तुम्हाला 30 सेकंद परफॉर्म करायची. तीस सेकंद हाय नीज ऍक्टिव्हिटी परफॉर्म झाल्यानंतर लगेच तुम्हाला 10 ते 15 सेकंदाचा गॅप घ्यायचा आहे आणि लगेच दुसरी ऍक्टिव्हिटी करायची आहे. दुसरी ऍक्टिव्हिटी आपली असणार आहे बट किक्स. बट किक्स कसा करायचा त्या मी तुम्हाला दाखवतो आणि त्या पण तुम्हाला 30 सेकंदच करायच्या आहेत. आपली थर्ड ऍक्टिव्हिटी असणार आहे आर्म स्विंग. ही पण तुम्हाला 30 सेकंद परफॉर्म करायची. आर्म स्विंग केल्याने नेहमी लक्षात ठेवायचे की आपली शोल्डरची मोबिलिटी चांगली राहते. पंधरा सेकंद फॉरवर्ड करायचं आणि 15 सेकंद बॅकवर्ड करायचं. प्रत्येक ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर तुम्हाला 10 ते 15 सेकंदाचा तरी रेस्ट घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढची ऍक्टिव्हिटी करायची. तर आपली चौथी ऍक्टिव्हिटी असणार आहे लेग विंग हँड टच. ही पण तुम्हाला 30 सेकंदच परफॉर्म करायची आहे. तसं मी तुम्हाला दाखवतो ही कशी करायची. थोडीशी अवघड आहे, पण सुरुवातीला बिगिनर जो असतो त्याला जमायला अवघड आहे, पण तरी ट्राय करायचं आहे. तुम्ही दाखवतो मी तुम्हाला. 1 2 3 4 5. आपली पाचवी आणि शेवटची ऍक्टिव्हिटी असणार आहे वॉर्मअपची लंच स्टेप. ही नॉर्मल आहे, ही तुम्हाला जमू शकते. ही पण तुम्हाला 30 सेकंदच परफॉर्म करायची. तर अशा प्रकारे आपला पूर्ण वॉर्मअप झालेला आहे आणि याच्यानंतर आपल्याला आपल्या मेन वर्कआउटला सुरुवात करायची. तर आपला वॉर्मअप पूर्ण झाल्यानंतर आता आपण वळायचं आपल्या वर्कआउटकडं. आणि वर्कआउटला आपल्या पहिला व्हेरिएशन असणार आहे तो तुम्हाला 1 मिनिट परफॉर्म करायचा आहे, पूर्ण 1 मिनिट. तर आपला पहिला व्हेरिएशन असणार आहे जम्पिंग जॅक. तर तसा मी तुम्हाला दाखवतो कसा करायचा आहे तो. 1 तर आपला दुसरा व्हेरिएशन असणार आहे जम्पिंग लंचेस. तर पहिले आपला झाला जम्पिंग जॅक्स, आता आपल्याला घ्यायचं जम्पिंग लंचेस. तर याच्यात तुम्ही 20 ते 30 सेकंदाचा सुद्धा रेस्ट टाइम घेऊ शकता. तसं मी तुम्हाला दाखवतो जम्पिंग लंचेस कसे करायचे. आपण तुम्हाला 1 मिनिट परफॉर्म करायचा आहे. ज्याला जर जम्पिंग लंचेस जमत नसेल, जो पण बिगिनर असेल, तर त्यांनी जागेवर सुद्धा जम्पिंग नाही तर जागेवर सुद्धा लंचेस मारले तरी चालतील. तिसरा व्हेरिएशन असणार आहे क्रॉस रन. हा पण तुम्हाला 1 मिनिट परफॉर्म करायचा आहे. तसं मी तुम्हाला दाखवतो. कमरेवर असे हात ठेवायचे, एक पाय पुढे एक पाय मागं. हा पाय टाकल्यावर हा पाय मागं, हा पाय टाकल्यावर हा पाय पुढे, असं क्रॉस रन. पळणार आहे आता आपल्या चौथ्या व्हेरिएशनकडे. तर मी तुम्हाला सांगतो की एवढ्या सगळ्या व्हेरिएशन, एवढं सगळं वॉर्मअप, एवढं सगळ्या ऍक्टिव्हिटी केल्यानंतर तुम्हाला थोडासा दम पण लागणार आहे.
तर तुम्ही 10-20 सेकंदाचा गॅप पण घेऊ शकतात। आणि 10-20 सेकंदाचा गॅप घेतल्यानंतर तुम्ही थोडं थोडं का होईना पाणी प्यायचं आहे आपल्याला। असं नाही की पूर्ण घसा गोडा पडेपर्यंत तुम्हाला पाणी नाही प्यायचं आहे, अशी कुठलीच गोष्ट करायची नाही। तर आपला चौथा व्हेरिएशन असणार आहे जम्पिंग स्क्वॉट। प्रत्येक वर्कआउटला तुम्हाला 1 मिनिटाचा तुमच्या मोबाईलमध्ये टायमर लावायचा आणि 1-1 मिनिट हा पूर्ण परफॉर्म करायचा आहे, तेव्हाच मजा येणार आहे। आपला 5वा व्हेरिएशन असणार आहे आपल्याला पुशअप्स बर्फीज मारायचे आहे। बर्फीज मारताना जो पण बिगिनर आहे किंवा जो इंटरमिडिएट आहे, इंटरमिडिएटला तर जमून जाईल पण बिगिनरला थोडंसं अवघड जाईल। त्याच्यामुळे पूर्ण तुम्ही खाली पूर्ण तुमची बॉडी सरफेसला जरी लागली तरी काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही मारण्याचा प्रयत्न करायचा आहे, बर्फीज मारायचे आहे। याला आपण मराठीतून सपाट्या पण असं म्हणतो। सपाट्या थोड्या अवघड असतात ॲडव्हान्समध्ये, पण आपण बर्फीज करायचे आहे, तसं मी तुम्हाला दाखवतो। आपण तुम्ही पूर्ण 1 मिनिटं परफॉर्म करायचं आहे, याच्यात तर मला पण दम लागलेला आहे। 1 मिनिटं पूर्ण परफॉर्म केल्यानंतर चांगली मजा येणार आहे। आपला 6वा व्हेरिएशन असणार आहे एल्बो नी टच। जर तुमच्या घरात मॅट असेल किंवा चटई असेल ते पण तुम्ही टाकून आतरून तो करायचा आहे। जसं मी तुम्हाला करून दाखवतो, तर चटई किंवा मॅट तुम्ही त्याच्यासाठी वापरू शकता, आपल्याकडे तर नाही, मी तुम्हाला सगळं खाली करून दाखवतो। आपण तुम्हाला 1 मिनिटं परफॉर्म करायचं आहे आणि हा तुमच्या पोटासाठी कोर्सच्या स्ट्रेंथसाठी पण खूप चांगला आहे। पोटावर खूप चांगला याचा प्रेशर पडतो। 1 मिनिटं पूर्ण परफॉर्म करायचं आहे। आपला 7वा आणि शेवटचा व्हेरिएशन असणार आहे स्लटर किक। आपण तुम्ही तुमची मॅट वापरू शकता, तुमची चटई वापरू शकता, याला पण आपल्याला ते लागणारच आहे। आपल्याला खाली झोपून मारायचं आहे, तसं मी तुम्हाला करून दाखवतो। मी पण फार दमलो आहे, पण मजा येणार आहे वर्कआउटला। अशा प्रकारे आपला फॅट लॉसचा वर्कआउट पूर्ण झालेला आहे आणि हा वर्कआउट तुम्ही घरी सुद्धा करू शकता। तर जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।